देशात यंदा 7 टप्प्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे। लोकसभेसह 5 राज्यातील विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात येईल। आजपासून आचारसंहिता लागू होणार असून विद्यमान लोकसभेचा कार्यकाल 3 जूनला संपतोय। महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान होतंय। 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 7 जागांसाठी, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी, 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी आणि 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान होईल। 2014च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले असून 18-19 वर्ष वयाचे 1.5 कोटी मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे। या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवतील। लोकसभा निवडणुकीसाठी 18 ते 25 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल। 26 मार्चला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येईल। उमेदवारांना 27 मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। लोकसभा निवडणुकीतले पहिले 4 टप्पे एप्रिलच्या 11, 18, 23 आणि 29 तारखेला होतील। पुढील 3 टप्पे मे मध्ये 6, 12 आणि 19 तारखेला होतील, तर मतमोजणी 23 मेला होईल। मतदारांना तक्रारीसाठी सी विजिल ॲप हे तयार करण्यात आले। मतदारांच्या तक्रारीनंतर 100 मिनिटात कारवाई होईल असं पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं सांगितलं। देशातील लोकसभा निवडणुकात सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे, तर ईव्हीएम मशीनवरती आता उमेदवाराचा फोटो देखील असेल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे। या निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम वरती सर्वात खाली नोटा असा पर्याय असणार आहे। सर्व ईव्हीएम मशीन्सवरती व्हीव्हीपॅट जोडलेले असतील, त्यामुळे मतदारांना मतदान कुणाला केलं ते लगेच कळू शकेल। निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या साइट्सवर निर्बंध पाळले जाणार आहेत। याबाबत फेसबुक, ट्विटर, गुगलच्या मालकांना सूचना दिल्या गेल्या, तर सोशल मीडियावरील फेक न्यूजवर देखील करडी नजर असणार आहे। सोशल मीडियावरील जाहिरातींची नोंद यावेळी घेण्यात येईल। 11 एप्रिलला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशासह 20 राज्यात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल। 18 एप्रिलला महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगडसह 13 राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल। 23 एप्रिलला महाराष्ट्र, आसाम, बिहार, गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटकसह 14 राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल। 29 एप्रिलला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि ओडिशासह 9 राज्यांमध्ये चौथ्या टप्प्यात हे मतदान पार पडेल। तर 6 मेला बिहार, जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणासह 7 राज्यांमध्ये 5व्या टप्प्यातील मतदान पार पडेल। 12 मेला बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 7 राज्यांमध्ये 6व्या टप्प्याचं मतदान होईल। तर 19 मेला बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह 8 राज्यांमध्ये 7व्या टप्प्याचं मतदान पार पडेल। सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लोकसभा आणि निवडणुकांसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा। आपले पक्ष वेगळे असले तरी ध्येय एकच आहेत, भारताचा आणि प्रत्येक भारतीयाचा विकास, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी करत सर्व पक्षांना शुभेच्छा दिल्या। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लोकसभा लढवणार आहेत। अमृतसरमधनं मनमोहन सिंग निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडनं TV9ला मिळाली। भारताच्या 17व्या लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झालाय। लोकशाहीचा सर्वात मोठा पर्व पारदर्शीपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं। नव्या भारताच्या निर्मितीसाठी, विकासासाठी आणि सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पुन्हा जनतेचे आशीर्वाद मिळतील याची मला खात्री आहे, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं। महाराष्ट्रात काँग्रेस 26 जागेवरती तर एनसीपी 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली। राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये 7 जागांवरती मतदान होईल। वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदियात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल, तर यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली, चिमूरमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावतीसह हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा 10 जागांवरती मतदान 18 एप्रिलला होईल। रायगड, पुणे, बारामती, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबादसह 14 जागांवरती 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडेल।
तर चौथ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 17 जागांवरती मतदान होईल. मुंबई ठाण्यातील सर्व 6 जागांसह नाशिक, पालघर, भिवंडी आणि कल्याणसह 17 जागांवरती मतदान पार पडेल. कोल्हापूरमध्ये दोन्ही काँग्रेसनं आघाडी केली असली तरी राजकीय शत्रू असलेल्या धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात शत्रुत्व अद्यापही टिकून आहे. त्यातच सतेज पाटील शत्रुत्वावरती ठाम असल्यानं काँग्रेसने त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादीच्या मंचावरती राज ठाकरेंची तोफ धडाडेल अशी माहिती सध्या सूत्रांकडून टीव्ही 9 ला मिळते. सुजय विखे पाटील 12 मार्चला भाजपात प्रवेश करतील. भाजपा कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. पंतप्रधान मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे. भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. 50 वर्षात जे घडलं नाही ते 5 वर्षात घडलं. त्यामुळे यावेळी राज्यात 45 जागा घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. तर राज ठाकरे हे कलाकार असून दिलेली स्क्रिप्ट वाचणं एवढंच त्यांचं काम असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. आणि ही स्क्रिप्ट बारामतीमधनं येते. लोक राज ठाकरे यांना ऐकतही नाहीत, त्यांना मतही देत नाहीत अशी खोचक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची घोषणा करताच देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेची कारवाई ही निवडणूक आयोग आणि महापालिकेनं राजकीय होर्डिंग्सवरती सुरू केली. दरम्यान दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरे यांनी शेवाळ्यांच्या नावाची घोषणा करत रामदास आठवले यांची अडचण केलेली. आठवले यांनी या जागेसाठी आग्रह धरला होता. सोन्याच्या चमच्यानं खाणाऱ्यांच्या घरात जन्माला आलेल्यांना समस्या काय कळणार असा सवाल करत सुषमा स्वराज यांनी काँग्रेस सरकारवर जहरी टीका केली. जनता तिसरं सर्जिकल स्ट्राईक करेल आणि मोदींच्या नेतृत्वातील सरकारला मदत करतील असा विश्वास सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला. आम्ही 26 आठवड्यांची सुट्टी बाळंतीण झालेल्या महिलांना देतो. प्रगत देशात सुद्धा फक्त 6 आठवड्यांची सुट्टी दिली जात असल्याचं सुषमा स्वराज यांनी आचारसंहितेच्या आधीच्या शेवटच्या सभेत म्हटलं. भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवरती आहेत. पुणे भाजपामध्ये मोठी राजकीय उलथापालथ यामुळे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपाला थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून ही पहिलीच बैठक झाली असून बैठका बाकी असल्याचं सपाचे नेते रईस शेख यांनी म्हटलं. ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाणपुलावरती काही अज्ञात व्यक्तींकडनं एक बॅनर लावण्यात आला. काकू, मामा, मामी, दादा, ताई, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा, कपाटात शोधा, गादीखाली शोधा, मिळाल्यास चौकीदाराशी संपर्क साधा असं आवाहन केलंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती झाली. संजय बर्वे यांच्यानंतर हे पद रिक्त होतं. दहशतवादाप्रकरणी आता गप्प बसणार नाही, खूप झालं, आता सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला. पुलवामा आणि उरी हल्ल्यावरती सरकारनं कडक कारवाई केली आहे याची आठवण देखील मोदींनी करून दिली. लखनौमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मेट्रो सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अखिलेश यादव यांनी सहकुटुंब मेट्रोनं प्रवास केला. त्यांनी संपूर्ण कुटुंबानं मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान अखिलेश यादव यांनी मेट्रोमधील प्रवाशांशी संवाद साधला तर काही प्रवाशांनी सेल्फी देखील काढला. आम्ही दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी देण्याचं काम करणाऱ्यांना टार्गेट केलं. ही लष्करी कारवाई नव्हती तर दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. पाकिस्तान दहशतवाद्यांवरती कारवाई करत नसल्यानं आम्ही ही कारवाई केल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. मी ऊर्जा मंत्री आहे, मात्र सौदी अरेबिया आमच्या मित्रांसाठी शांतता आणि स्थिरतेसाठी प्रार्थना करत आहे असं वक्तव्य सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री खालिद उल फली यांनी केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सौदी अरेबिया मध्यस्थी करेल का हा सवाल आता विचारला जातोय. इथिओपियाची राजधानी आदिब अबाबातून नैरोबीला निघालेलं इथिओपियन एअरलाइन्स विमान अपघातग्रस्त झालं. या विमानातील 157 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला तर मृत्यू झालेल्यामध्ये 4 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. मेक्सिकोतील एका नाईट क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार झाला. एका अज्ञात हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झालाय.
जपानच्या काने तानाका ही 116 वर्षांची महिला जगात सर्वात वयोवृद्ध महिला ठरली आहे. तानाका यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. 1903 साली जपानमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सांगलीच्या जत तालुक्यातील वज्रवाड इथं चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. चिमुकली बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळला. पिंपरी चिंचवडच्या चरोलीमध्ये 4 वर्षांच्या चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. श्रीयस सावळे असं त्याचं नाव आहे. मुंबईच्या काही भंगारात निघालेल्या बेस बसचा वापर आता सार्वजनिक शौचालयासाठी होणार आहे. या संबंधीचा ठराव पालिका सभागृहात मंजूर झालाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.